तुमच्या कुंडलीत किंवा घरामध्ये पितृदोष, वास्तुदोष, भूतप्रेत बाधा, घरात वादविवाद, भांडणे असे चालू आहे का? असे असेल तर एक उपाय असा आहे की जो केल्यास हे सर्व जे दोष आहेत ते सर्व निघून जातील. त्यासाठी नवनाथ अध्याय 7वा, नवनाथ पोथीचा अध्याय 7वा सूर्यास्तानंतरच देवासमोर ठराविक वेळेतच बसावे, दिवा उदबत्ती लावावी व ठराविक वेळ म्हणजे संध्याकाळी 7:39 वाचायला सुरुवात करावी. वाचनाच्या आधी नवनाथ पोथीला नमस्कार करावा, गंध, अक्षदा, फुले वाहावीत, समोर दिवा व उदबत्ती लावावी व वाचनाच्या आधी नवनाथांचा जो मंत्र आहे तो मोठ्याने म्हणावा. त्यामुळे पितृदोष, वास्तुदोष, भूतप्रेतबाधा, घरातील वादविवाद, भांडणे सर्व काही जाऊन घरात शांतता नांदते. तो मंत्र कोणचा आहे? तर तो मंत्र आहे ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. हा मंत्र नवनाथांच्यासाठीच आहे व तो जर आपण मोठ्याने 9 वेळा पोथी वाचायच्या आधी, 7वा अध्याय वाचायच्या आधी मोठ्याने 9 वेळा जर म्हटला तर हे सर्व दोष जातील. मंत्र असा आहे ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. 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 असा हा नवनाथांचा मंत्र 9 वेळा मोठ्याने म्हणावा. पोथीला नमस्कार करावा, गंध, अक्षदा, फूल व्हावं. मनोमन आपण आपल्या घरातल्या ज्या काही त्रास आहे, जो काही दोष आहे तो मनातल्या मनात देवासमोर सांगावा, नवनाथांच्या पोथीसमोर सांगावा व तुम्ही तो दूर करा अशी मनापासून इच्छा व्यक्त करा व नवनाथांच्या पोथीला वाचायला सुरुवात करा. 7वा अध्याय वाचनास सुरुवात करताना दारं, खिडक्या सर्व काही बंद ठेवावी. वाचन सुरू केल्यानंतर ते पूर्ण होईपर्यंत उठू नये, मध्येच उठू नये, कुणाशीही बोलू नये, हात वारे करू नये. अगदी मनापासून एकाग्र होऊन मोठ्याने 7वा अध्याय सलग 9 दिवस वाचावा. सलग वाचत असताना, वाचन करत असताना समोर उदबत्ती व पेलाभर पाणीही ठेवावे व नंतर वाचून झाल्यानंतर 7वा अध्याय वाचून झाल्यावर सर्व घरातील व्यक्तींनी कपाळी रक्षा लावावी व पाणी तीर्थ म्हणून प्यावे व आपल्या घरात सगळीकडे स्वयंपाकघर, बेडरूम, हॉल, गॅलरी सगळीकडे ही रक्षा व तीर्थ जे आहे ते शिंपडत जावे. असे जर तुम्ही सलग 9 दिवस केले तर तुम्हाला सर्व तुमचे दोष गेलेले दिसतील. पितृ, वास्तू, भूत, प्रेत बाधा, घरातील अशांतता, वादविवाद निवारण होईल व श्रद्धापूर्वक जर केलं तर हमखास फायदा होतोच होतो. ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः. ओम श्री चैतन्य